सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कुबेराच्या सेवेत असलेल्या एका यक्षाला भयंकर शाप का मिळाला आणि फक्त एका एकादशीच्या व्रताने त्याची शापमुक्ती कशी झाली? जीवनात चूक कोणाकडूनही होऊ शकते, पण त्या चुकीची जाणीव होऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य फार थोड्याकडे असते. एका यक्षाने आपल्या कर्तव्यात केलेल्या दुर्लक्षामुळे भयंकर शाप भोगला, पण त्याने हार मानली नाही. भक्ती, पश्चाताप आणि एका पवित्र व्रताच्या बळावर त्यांनी पुन्हा आपले हरवलेले सुख आणि सन्मान मिळवले. ही प्रेरणादायी कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठी अडचण आली तरी भक्ती, संयम आणि योग्य प्रयत्नांनी नवे आयुष्य घडवता येते. जीवनात यश, सुख, वैभव मिळवणे तितकेच महत्वाचे असते. जितके महत्वाचे असते तितकेच महत्वाचे असते आपल्या कर्तव्याचे भान राखणे. अनेकदा माणूस सुखाच्या, मोहाच्या किंवा निष्काळजीपणाच्या आहारी जाऊन आपले कर्तव्य विसरतो, पण त्या एका चुकीची किंमत त्याला आयुष्यभर मोजावी लागते. पण जर मनापासून पश्चाताप केला, ईश्वराची भक्ती केली आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणली, परमेश्वर प्रत्येकाला दुसरी संधी देतो. आज आपण जाणून घेणार आहोत पवित्र आणि प्रेरणादायी कथा योगिनी एकादशीची, जी आपल्याला कर्तव्य, पश्चाताप, भक्ती आणि परिवर्तनाचा अमूल्य संदेश देते. आपण कथा बघूयात. ही कथा कोणत्या पुराणात आहे? ही योगिनी एकादशीची हेममाली आणि कुबेर कथा प्रामुख्याने ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आहे. श्रीकृष्ण युधिष्ठिर संवादात वर्णन केलेली आहे आणि एकादशी महात्मा ग्रंथामध्ये ही कथा आढळते. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये वर्णन केलेल्या योगिनी एकादशीच्या महात्म्यानुसार अलकापुरीतील हेममाली यक्षाची ही प्रेरणादायी कथा आहे. ती कथा आपण बघूयात थोडक्यात. पुरातन काली काय, हिमालयाजवळ अलकापुरी नावाची दिव्यनगरी होती. त्या नगरीवर धनाचे अधिपती कुबेर यांचे राज्य होते. कुबेर हे भगवान शिवाचे अनन्य भक्त होते. दररोज ते अत्यंत भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा अर्चना करत. कुबेराच्या सेवेत हेममाली नावाचा एक यक्ष होता. त्याची पत्नी विशालाक्षी अतिशय सुंदर होती. हेममालीचे काम होते मानस सरोवरातून सुंदर सुगंधी आणि ताजी फुले आणून भगवान शिवाच्या पूजनासाठी अर्पण करण्यासाठी हे आणायचं. सुरुवातीला हेममाली आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असे, पण हळूहळू तो पत्नीच्या प्रेमात इतका गुंतला की त्याचे मन कर्तव्यापासून दूर जाऊ लागले. एक दिवस असा आला की तो आपल्या पत्नीच्या सहवासातून रमून गेला आणि भगवान शिवाच्या पूजेसाठी फुले आणण्याचे काम पूर्णपणे विसरला. कुबेर भगवान शिवाच्या पूजेसाठी बसले होते, पण बराच वेळ झाला तरी फुले आली नाहीत. त्यांनी चौकशी केली. त्यांना हेममालीच्या निष्काळजीपणाची माहिती मिळाली. कुबेर खूप संतापले, कारण पूजा करायला बसले होते आणि फुलंच नाहीत आणि फुलाशिवाय देव अर्चना करता येत नाही. पुष्प अर्चना म्हणजे देव अर्चनेला पुष्प, फुलेही लागतातच. त्यांनी ताबडतोब हेममालीला दरबारात बोलवले. कर्तव्य विसरणे, देवसेवेत दुर्लक्ष करणे आणि स्वार्थीपणाने वागणे यामुळे कुबेराने त्यांना कठोर शाप दिला. शापामुळे काय, हेममालीचे सुंदर रूप नष्ट झाले. त्याला भयंकर कुष्ठरोग झाला. त्याला अलकापुरीतून बाहेर काढण्यात आलं. पत्नीचा सहवास, वैभव, मान सन्मान आणि सुख सर्व काही एका क्षणात हिरावून गेले. एकेकाळी ऐश्वर्यात जगणारा हेममाली आता जंगलात भटकू लागला. उन्हाची तीव्रता, पावसाचा मारा, भूक, तहान आणि रोग याच्या वेदना सहन करत तो दिवस काढू लागला. शरीर जखमांनी भरले होते, पण त्याहून अधिक वेदना त्याला स्वतःच्या चुकीची होती. त्याचं मन त्याला सारखं खात होतं की मी माझे कर्तव्य विसरलो नसतो, आज ही वेळ आली नसती. हा विचार त्याला सतत त्रास देत होता. वर्षानुवर्ष दुःख भोगल्यानंतर एके दिवशी त्याला महान तपस्वी मार्कंडेय ऋषीचे दर्शन झालं जंगलामध्ये. मार्कंडेय ऋषी हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ज्ञानी आणि करुणामय ऋषी होते. हेममालीने त्यांच्या चरणी नम्रतापूर्वक प्रणाम केला, नमस्कार केला आणि आपली संपूर्ण कथा त्यांना सांगितली. त्याची अवस्था पाहून ऋषींना दया आली आणि ते म्हणाले, हेममाली, प्रत्येक मनुष्याकडून चूक होऊ शकते, पण त्या चुकीची जाणीव होणे आणि पश्चाताप करणे हीच सुधारण्याची पहिली पायरी आहे. तुझा उद्धाराचा मार्ग अजून बंद झालेला नाही. हे ऐकून हेममालीच्या मनात आशेचा किरण आला. तो म्हणाला, गुरुवर्य, कृपा करून मला असा उपाय सांगा की माझे हे पाप नष्ट होईल
आणि मला दुःखातून मुक्ती मिळेल. तेव्हा मार्कंड ऋषी म्हणाले, ही योगिनी एकादशीचे व्रत कर, भगवान विष्णूचे नामस्मरण कर, उपवास, भक्ती, प्रार्थना या व्रताच्या प्रभावाने तुझं पाप नष्ट होईल. हेममालिने ऋषीच्या आज्ञेने पालन केले आणि योगिनी एकादशी आली. पूर्ण भक्तीने उपवास केला, भगवान विष्णूचे नामस्मरण केले, ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्र जपला, प्रार्थना केली आणि चुकीबद्दल क्षमा मागितली. त्याची भक्ती, पश्चाताप पाहून भगवान विष्णू प्रसन्नपणे झाले. योगिनी एकादशीच्या पुण्यप्रभावाने हेममालीचे सर्व पाप नष्ट झाले. त्याला शापमुक्ती मिळाली, त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला, त्याला पुन्हा पूर्वीसारखे तेजस्वी रूप प्राप्त झाले. यानंतर तो पुन्हा आपल्या पत्नीसोबत सुखाने राहू लागला आणि आयुष्यभर ईश्वर भक्ती आणि कर्तव्यपालन करत राहिला. विष्णूची कृपा मिळाल्यामुळे कुबेर राजदेवाने सुद्धा त्याला माफ केलं आणि हे सगळं वैभव त्याला पुन्हा परत दिलं. ही कथा केवळ यक्षाची कथा नाही, ही कथा प्रत्येक माणसाला आरसा दाखवते. आपणही अनेक मोह, आळस, अहंकार किंवा निष्काळजीपणामुळे आपली कर्तव्य विसरतो. पण चूक लक्षात आल्यावर निराश होण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक असते. योगिनी एकादशी आपल्याला शिकवते की कितीही मोठी चूक झाली तरी पश्चाताप, सत्कर्म आणि ईश्वर भक्ती याच्या सहाय्याने जीवनाला नवी दिशा देता येते. हे व्रत कसं करावं? छोटे छोटे नियम करून दशमीपासून कोणत्याही एकादशीचे व्रत 3 दिवस व्रत असते. दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं आणि एकादशीला फुल डे उपास करायचा आणि द्वादशीला एक भुक्त राहायचं. त्या दिवशी काय करावं? सगळं ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची तुळशीच्या पानाने पूजा करावी आणि संकल्प करावा की मी योगिनी एकादशीचे व्रत करत आहे. विष्णू भगवान प्रसन्न व्हावेत. ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप, विष्णू सहस्रनाम, गीता, एकादशीचं महत्त्व वाचावं, कथा वाचावी आणि जर तब्येत आपल्याला साथ देत असली तर निर्जल उपवास करावा. म्हणजे निर्जल म्हणजे पाणी न घेता सुद्धा, किंवा मग ते नाही जमलं तर फलाहार घ्यावा. हरिनाम जप, भजन, कीर्तन आणि पूर्ण दिवस विष्णू भक्तीमध्ये घालवावा. द्वादशीला पारणं करावं. सूर्योदयानंतर पारणं म्हणजे काय? त्या दिवशी गोडधडाचा स्वयंपाक करायचा, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, त्या दिवशी गरजूंना अन्नदान करायचं आणि त्याच्यानंतर आपण उपवास सोडायचा. योगिनी एकादशीचे व्रत केवळ उपवास नसून मन, वाणी आणि कर्म याची शुद्धी करून भगवान विष्णूच्या भक्तीत रमण्याचा पवित्र दिवस आहे. योगिनी एकादशीची कथा आपल्याला एक अतिशय मौल्यवान संदेश देऊन जाते. जीवनात कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकाकडून कधी ना कधी चूक होते, कर्तव्यात कसूर होते, चुकीचे निर्णय घेतले जातात. पण त्या चुकीमुळे स्वतःला कायमचे दोष देत बसणे हा उपाय नसतो. हेममालीने एक चुकी केली, त्याची मोठी किंमत मोजली, पण त्याने आशा सोडली नाही. पश्चाताप केला, योग्य मार्ग स्वीकारला आणि ईश्वर भक्तीच्या बळावर पुन्हा आपले हरवलेले जीवन प्राप्त केले. म्हणूनच कोणतीही परिस्थिती अंतिम नसते. अंधार किती दाट असला तरी पहाटेचा प्रकाश येत असतो. आज जर तुमच्या जीवनात अडचणी असतील, मनात चिंता असेल, प्रयत्न करून यश मिळत नसेल, निराश होऊ नका. प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. संयम, भक्ती, प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वरावरचा विश्वास हेच जीवनाला योग्य दिशा देणारे खरे आधार आहेत. योगिनी एकादशी आपल्याला केवळ उपवास शिकवत नाही, मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करायला शिकवते, अहंकाराचा त्याग करायला शिकवते, कर्तव्यनिष्ठ राहण्याची प्रेरणा देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? कितीही कठीण प्रसंग आला तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद देते. चला या पवित्र एकादशीच्या निमित्ताने एक संकल्प करूया. आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करू. आई, वडील, गुरुजन, ज्येष्ठांचा सन्मान करू, गरजूंना मदत करू आणि आपल्या जीवनामध्ये सदैव चांगुलपणा वाढण्याचा प्रयत्न करू. ईश्वरावर विश्वास ठेवू. लक्षात ठेवा, भूतकाळातील चुका भविष्य ठरत नसते. योग्य वेळी घेतलेला एक चांगला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हेममालीला जशी योगिनी एकादशीने नवी दिशा दिली, तशीच भक्ती आणि सदाचार आपल्या जीवनालाही नवी उंची देऊ शकतात. म्हणून कधीही आशा सोडू नका, प्रयत्न सोडू नका आणि ईश्वरावरील विश्वास सोडू नका. जय श्री विष्णू, जय योगिनी एकादशी माता. हरिनामाचा गजर अखंड सुरू राहू. भक्ती आणि सदाचाराचा विजय असो.
भक्ती आणि सदाचाराचा विजय असो.